अवैध दारू तस्करीचे वाहन पोलिसांच्या ताब्यात 3,57,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त। रायगाव पोलिसांची शहरातील गार्डन तलावाजवळ कारवाई। कळंब येथून रायगाव मार्गे वर्धा जिल्ह्यात अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर रायगाव पोलिसांनी कारवाई करून 3,57,600 रुपयांच्या मुद्देमालासह 3 आरोपी विरुद्ध रायगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई रायगाव पोलिसांनी दिनांक 13 नोव्हेंबर रोजी रात्री 10च्या दरम्यान शहरातील गार्डन तलावाजवळ केली। जितेंद्र दलिकलडे वय 35 वर्ष राहणार कानगाव तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा, शुभम प्रमोद कवडे वय 27 वर्ष राहणार कानगाव तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा, विनोद कुटे वय 40 वर्ष राहणार कळंब जिल्हा यवतमाळ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे। यवतमाळ जिल्ह्यातील अवैध दारू तस्करीचे केंद्र असलेल्या कळंब येथून स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक MH12 KE 8852 या वाहनाने रायगाव मार्गे वर्धा जिल्ह्यात अवैधरित्या देशी दारूचा पुरवठा होत असल्याची गोपनीय माहिती रायगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश दंदे, पोलीस उपनिरीक्षक विशाल बोरकर यांना मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी रायगाव कळंब रोडवर असलेल्या गार्डन तलावाजवळ नाकाबंदी केली। माहितीच्या आधारे कळंबकडून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर वाहनास थांबून पाहणी केली असता वाहनाच्या मागील सीटवर 15 नग खाकी रंगाचे बॉक्स पोलिसांना दिसून आले। त्या बॉक्समध्ये देशी दारू गोवा संत्रा कंपनीचे दारूचे पवे आढळून आले। या प्रकरणी पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन या कारवाईत देशी दारू 15 बॉक्स किंमत 57,600 रुपये व वाहन 3 लाख रुपये असा एकूण 3,57,600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। सदरची ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांचे मार्गदर्शनात रायगाव पोलीस निरीक्षक शीतल माल्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश दंदे, पोलीस उपनिरीक्षक विशाल बोरकर यांनी केली असल्याची माहिती आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी पोलिसांमार्फत देण्यात आली आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।